गाईज, वेलकम टू माय चॅनल. त्याचं नाव आहे सुशांत पारसे 7575. तर आपला आता आहे गेमिंग चॅनलसाठी थोडं आपण सामान मागवलेलं आहे. एक प्रकार बघायला गेलं तर आपण गेमिंग स्टुडिओसाठी, आपण स्टुडिओ तर नाही बोलू शकत, आपण गेमिंग सेटअपसाठी आपण थोड्याशा वस्तू मागवल्या आहेत. त्यातली एक वस्तू आलेली आहे जसं की कीबोर्ड अँड माऊस. त्याचं नाव काय आहे? हां, जेब्रोनिक प्रीमियम गेमिंग वायरलेस कॉम्बो ट्रान्सफॉर्मर. ओके, त्याच्यामध्ये काय नाही आहे तसं. मी अनबॉक्सिंग केलं होतं, ट्रायल झालेलं आहे माझी, त्यामुळं त्याच्यामध्ये फक्त आता ही एक केबल अशा प्रकारे आहे, टाईप A टू टाईप C. हा एक त्यात माऊसची क्वालिटी बघा, मस्त आहे. तुम्हाला हा चालू करून दाखवतो. अशा प्रकारे ही लाईट जळते. हा ही RGB आहे, एकच लाईट आहे ही. आय थिंक ही थोडी लाईट ना इथं सेंटरला हवी पाहिजे होती, इथं पाहिजे होती. थोडंसं जरा भारी वाटलं असतं. त्याचं टाईप C चार्जिंग सॉकेट इथं आहे, दिसतंय तुम्हाला? हे बघा, या साईडला आहे. हा आता आपण साईड ठेवूया बंद करून. ओके, तर हा अशा प्रकारे कीबोर्ड आहे, दाखवतो तुम्हाला. ह्याच्यात तर लाईटिंग जाम भारी आहे. आता हे आपण साईड ठेवूया. तर हा कीबोर्ड अशा प्रकारे आहे, दाखवतो तुम्हाला मी. पूर्ण मेटल बॉडी आहे. आय थिंक मेटल नाही आहे, मला वाटतं की ॲल्युमिनियम आहे. ओके, ये ॲल्युमिनियम के साथ आता है. आता आपण याला चालू करूया. तर मी सेटअपला कनेक्ट केलेला आहे, तुम्हाला दाखवत होते मी ते. तर हे अशा प्रकारे ह्याचा कीबोर्ड आहे. ओके, ह्याच्यामध्ये दोनच मोड आहे आय थिंक. हा एक आहे ब्रीदिंग मोड आहे, ऑफ आहे. हा एक आहे ब्रीदिंग मोड, ऑफ. आणि ह्याच्यामध्ये 3 मोड आहेत, जसं ब्राईटनेस कमी असं करायसाठी. चालू केला मी. हा जो FN बटन दिसतोय का, FN प्लस ब्राईटनेस डाऊन. ओके, ठीक आहे. चार्जिंग नाही आहे, अप अप. ओके, बहुतेक ह्याच्यात चार्जिंग नाही तर लाईट ब्लिंक होते शेवटला. तर हा अशा प्रकारे आहे. आणि ह्याच्यामध्ये बटणं आय थिंक टोटल बटन्स आहेत ना 104 बटणं आहेत काहीतरी. आणि हे कीबोर्डमध्ये हे तर कॉमन 2 बटणं असतात, एक रोलर, ह्याच्यात एक मिडल बटन. 4 5 6 7 8 बटणं आहे टोटल. ओके, तर हा ऑन ऑफ आहे ना, ऑफ आहे. हा 1 2, हा मधला 3, हा 4 5 6. आणि हा जो मिडल बटन दिसतोय, हा वाला, ह्याला एक DB कंट्रोलर आहे. DB म्हणजे आता ह्याचा DB किती आहे ते सांगतो तुम्हाला मी. 4000 DBI पर्यंत जातो. DB बटन बोलतोय, ह्याचा 4000 DBI आहे. पहिला बटन तर क्लिक केला तर 1000, नंतर 2500, असं 4000 DBI पर्यंत जाऊ शकतो. मॅक्स टू मॅक्स अप टू 4000 पण जाऊ शकतो. असं म्हणजे जास्तच आपल्याला गेमिंगमध्ये तर एवढं अलाउड नसतंय. 1000 DBI पर्यंत चालू शकतो. तुम्हाला हाय एंड गेमिंग करायचं असेल तर एवढं हे नाही करू शकत आपण, साध्यासाठी चालू शकतो. तसा हा कीबोर्ड पण, कीबोर्डला पण सेम जास्ती क्लिक साऊंड एकदम बऱ्यापैकी आहे. क्लिक साऊंड तुम्ही बघा, क्लिक साऊंड पण बऱ्यापैकी आहे. तर हा मी घेतला होता आय थिंक ॲमेझॉन सेलमध्ये आता घेतला होता. याची प्राइजिंग काहीतरी 3000च्या आसपास काहीतरी आहे. तर मला हा सेलमध्ये 1800पर्यंत का 1500पर्यंत पडला, आय थिंक समथिंग अराउंड या दोघांच्या मध्येच पडलेला आहे. तर मी अजून भरपूर वस्तू मागवल्या आहेत, तर त्याही तुम्हाला दाखवेल. आणि मग छोटासा एक सेटअप आहे आपला, तो कंप्लीट करेल म्हणजे आपलं स्ट्रीमिंग स्टार्ट होईल कंटिन्यू. इव्हनिंगला संध्याकाळी स्ट्रीमिंग आपण करत राहणार. एक छोटासा व्हिडिओ होता आपला, त्यासाठी आता आपण बाय बाय करू. आणि हे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, चॅनल लाईक करा आणि चॅनल थोडा सपोर्ट करत राहावा. असंच आपण लाईव्ह स्ट्रीम करत राहणार आहे. मराठी पण करणार आहे, हिंदी पण करणार आहे. जशी ऑडियन्स भेटेल आपण त्याप्रकारे आपण लँग्वेज चेंज करणार. ओके, तर आता आपण बाय